जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी या ग्रंथातील सद्गुरू श्री वामनराव पै यांचे विचार. विषय लव वर्क. जगातील प्रत्येक माणूस स्वतःचे पोट भरण्यासाठी व कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी काम करीत असतो. सर्वसाधारणपणे असे दिसून येते की माणसे काम करतात ती केवळ सक्ती म्हणून. काम केल्याशिवाय गत्यंतर नाही म्हणून काम करायचे अशी सर्वत्र भावना असते. त्याचप्रमाणे अनेक लोक असे असतात की त्यांच्या वाट्याला आलेले काम करण्यापेक्षा ते टाळता कसे येईल याचाच ते अधिक विचार करीत असतात. पोट नावाचे लष्टक देवाने आपल्या पाठीमागे उगीच लावलेले आहे अशा धारणेने देवाला दोष लावणारे अनेक लोक आढळतात. थोडक्यात पोटासाठी वाट्याला आलेले काम सक्तीचे आहे असे वाटणे, काम करायचेच झाले तर ते रडत रखडत करणे, जमल्यास काम करण्यात टाळाटाळ करणे व सर्वात शेवटचा प्रकार म्हणजे पोट दिल्याबद्दल देवाला दूषण लावीत बसणे. अशा प्रकारे निरनिराळी माणसे पोटासाठी काम या विषयाकडे पाहत असतात. माणसाला लाभलेले पोट हे अटळ असल्यामुळे पोटासाठी काम करणे हे सुद्धा अटळ आहे. याचाच अर्थ असा की एकतर काम करा नाहीतर मरा किंवा भीक मागा. दुसरा महत्त्वाचा मुद्दा असा की काम करणे हे जर अटळ आहे तर ते काम रडत रडत का करायचे, हसत हसत का करू नये. पोटासाठी माणूस जे काम करतो ते काम म्हणजे प्रत्यक्षात आवडीने व प्रामाणिकपणे करणाऱ्या माणसाला कामधेनू आहे. ही कामधेनू विलक्षण असून माणसाला यश, कीर्ती, संपत्ती, पैसा व भाग्य मिळवून देण्यास समर्थ आहे. म्हणून कामरूपी कामधेनूची मनापासून सेवा केल्याने माणसाचे कल्याण तर होतेच, पण समाजाचे हितसुद्धा साधले जाते. वास्तविक निसर्गाने माणसाला पोट दिलेले आहे. त्यामागे निसर्ग देवतेचे फार मोठी निसर्ग योजना आहे. जन्माला आलेल्या प्रत्येक माणसाने काम केलेच पाहिजे असा माणसाला पोट देण्यात निसर्गाचा संकेत आहे. म्हणून काम करा आणि पोट भरा असा निसर्गाचा नियम आहे. या निसर्गाच्या नियमाचे पालन करण्यात माणसाचे हित आहे, त्याच्या कुटुंबाचे हित आहे व तो ज्या समाजात राहतो त्या समाजाचेही फार मोठे कल्याण आहे. व्यक्ती तितक्या प्रकृती या न्यायाने प्रत्येक व्यक्तीची आवड वेगवेगळी असते व प्रत्येक व्यक्तीच्या अंगी वेगवेगळे गुण असतात. प्रत्येक व्यक्तीच्या अंगी ही आवड आणि जे गुण असतात त्यांना अनुसरून त्यांच्या जीवनाचा आविष्कार होत असतो. अंगीभूत आवड आणि गुण यांना अनुसरून प्रत्येक माणसाचे कर्तृत्व प्रकट होत असते. याचाच भावार्थ असा की जगातील निरनिराळी माणसे निरनिराळ्या व्यवसायात कार्य करीत असतात. हे सर्व कार्य पोटासाठी करीत असताना माणूस एका बाजूने स्वतःचे पोट भरीत असतो, दुसऱ्या बाजूने कुटुंबाचा चरितार्थ चालवित असतो, तर तिसऱ्या बाजूने तो समाजाची फार मोठी सेवा करीत असतो. विश्वातील निरनिराळी माणसे निरनिराळ्या व्यवसायात कार्य करीत असतात व त्यामुळे अखिल विश्वाचे रहाटगाडगे व्यवस्थित व सुरळीत चालत असते. वर म्हटल्याप्रमाणे निसर्गाने माणसाला पोट दिलेले आहे. याचाच अर्थ असा की प्रत्येक माणसाने काम केलेच पाहिजे. निसर्गाच्या नियमाप्रमाणे सर्व माणसे काम करीतच असतात. परंतु खेदाची गोष्ट अशी की माणसे काम करतात हे खरे, पण ते काम अगदी नाईलाजाने रडत कणत करतात. रडत काम केल्याने एका बाजूने कामाचा शीन विनाकारत वाढत राहतो, तर
दुसऱ्या बाजूने कामाचा दर्जा खालावतो आणि तिसऱ्या बाजूने अशा माणसांची जीवनात प्रगती होत नाही. म्हणून या सर्व अनिष्ट गोष्टी कशा टाळता येतील याचा विचार होणे आवश्यक आहे. निसर्ग नियमाप्रमाणे काम हे केलेच पाहिजे. मग ते काम रडत कणत करण्याऐवजी जर आनंदाने, आवडीने व जीव ओतून केले तर एका बाजूने कामाचा शीण वाटण्याऐवजी काम करण्यात उत्साह येईल. दुसऱ्या बाजूने कामाचा दर्जा उंचावेल व तिसऱ्या बाजूने या माणसांची जीवनात सतत प्रगतीच होत राहील. दुसरा मुद्दा असा की वाट्याला आलेले समाजोपयुक्त काम जर जीव ओतून तल्लीन होऊन केले तर काम करीत असताना एका बाजूने देहाचा विसर पडून तो देवाशी संलग्न अवस्थेत देवाचा भक्त होऊन राहील व दुसऱ्या बाजूने तल्लीन होऊन केलेले काम उत्कृष्ट स्वरूपाचे होईल. थोडक्यात पोटासाठी वाट्याला आलेले समाजोपयुक्त काम माणसे जितक्या आवडीने, आत्मीयतेने व तन्मयतेने करतील तितक्या प्रमाणात स्वसेवा, कुटुंबसेवा, समाजसेवा, राष्ट्रसेवा व ईश्वर सेवा यांच्या हातून उत्तम रीतीने घडत राहील. म्हणून लव वर्क हा जीवनविद्येचा फार मोठा महत्त्वाचा असा संदेश आहे. लव वर्क हा जीवनविद्येचा संदेश निसर्ग नियमांशी सुसंगत असल्यामुळे तो माणसाला सुखी, समृद्ध व यशस्वी जीवन प्राप्त करून देतो. याच्या उलट नावडीने काम करणारे किंवा कामात टाळाटाळ करणारी माणसे निसर्ग नियमांशी विसंगत जीवन जगत असल्यामुळे त्यांच्या वाटेला दुःख, दारिद्र्य व अपयश येण्याची दाट शक्यता असते. म्हणून सुखी व सुरेख जीवन जगण्यासाठी लव वर्क हा जीवनविद्येचा सिद्धांत सर्वांनी सतत दृष्टीसमोर ठेवावा असा जीवनविद्येचा स्पष्ट दृष्टिकोन आहे. विठ्ठल विठ्ठल, जय सद्गुरू, जय जीवनविद्या.